नमस्कार मंडळी, मी मनस्वी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवतोय हक्का नूडल्स आणि तेही सोप्या पद्धतीमध्ये. आता हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी हे नूडल्स घेतलेत, 200 ग्राम नूडल्स घेतलेत. आता ते आपण बॉईल करून घेऊया. आता मी पाणी बॉईल करून घेतलंय. आता आपण हे नूडल्स घालूया त्यामध्ये आणि वरून आपण 2 चमचे तेल घालायचे, जेणेकरून नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. आणि आपल्याला गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आपण. आणि फास्ट गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं उकळून घ्यायचे नूडल्स. आता नूडल्स चांगले 3 ते 4 मिनिटं फास्ट गॅसवर मी उकडून घेतलेत. आता तुम्हाला दाखवते मी कसे उकडलेत. मी गॅस बंद केलाय. हे बघा, हे चांगले तुटतायत, म्हणजे चांगले शिजले गेले. आता हे आपण गाळून घेऊया पाणी आणि त्याच्यावर थंड पाणी ओतून घेऊया. आता हे आपण गाळून घेऊया. आता त्यावर आपण थंड पाणी ओतूया. आता हे पूर्णपणे गाळून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. आता हे नूडल्स मी चांगले थंड करून घेतले. ते बघा, बघू शकता कसे सुटसुटीत झालेत मस्त. आता त्याला आपण थोडंसं तेल लावूया, जेणेकरून ते अजून सुटसुटीत होतील. आणि हे नूडल्स तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता 2 ते 3 दिवसासाठी. आता आपण नूडल्स बनवूया. आता मी लोखंडी कढई घेतली, ते मी हाय हीट वरती गरम केली आहे. आता इथे आपण 4 टेबलस्पून ऑइल घालूया. आता कढईमध्ये तेल चांगलं गरम झालंय. आता आपण हे 2 चमचे लसूण बारीक कापून घेतलाय तो घालूया. 1 चमचा आलं बारीक कापून घेतलाय तो घालूया. आणि त्याबरोबर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याही घालूया. आता हे आपण चांगला हाय हीट वरती फ्राय करून घ्यायचंय. मस्त खरपूस भाजून घ्यायचंय आपल्याला आलं, लसूण आणि मिरची. आणि आपल्याला फ्लेम हायच ठेवायची. आता आपण त्यामध्ये आवडीनुसार भाज्या ऍड करूया. आधी आपण घालूया गाजर. क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. शिमला मिरची उभी कापून घेतली ती घालूया. पातीचा कांदा घालूया. तुम्ही साधा कांदा घेतला तरी चालेल, माझ्याकडे होता म्हणून मी तो यूज केला. आता हे चांगला हाय हीट वर आपल्याला क्रंचीनेस येईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय. मिनिटभर तरी फ्राय करूया. आता लास्टला आपल्याला त्यामध्ये कोबी घालायचा आहे बारीक कापून घेतलेला. तोही आपल्याला अर्धा मिनिट परतायचा आहे, कारण कोबी शेवटीच घालायचा आहे, कारण तो लगेच शिजला जातो म्हणून. त्यामध्ये आपल्याला थोडी कांद्याची पात आता घालायची आहे. आणि हे अर्धा मिनिट सगळं व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण त्यावरती हे नूडल्स घालून घेऊया. आता त्यावरती आपण ही काळी मिरी पावडर घेतली आहे ती घालूया. आता 1 चमचा मी रेड चिली सॉस घेतलाय तोही घालायचा आहे. अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस घेतलाय तो ऍड करायचा आहे. आणि 1 छोटा चमचा विनेगर घेतलाय तोही ऍड करायचा आहे. हा डार्क सोया सॉस घेतलाय मी, तो ऍड करायचा आहे. आणि 1 चमचा मी विनेगर घेतलाय तो ऍड करायचा आहे. आता आपण हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचंय, जेणेकरून आपले नूडल्स तुटले जाणार नाहीत. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. आपण आधी पण नूडल्स बॉईल करताना मीठ घातलं होतं, परत सॉस मध्ये पण मीठ असतं.
त्यामुळे चवीनुसार घालायचं आपल्याला मीठ. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. मी आता फास्ट गॅसवर चांगले परतून घेतलेत नूडल्स 2 मिनिटभर. आता आपण त्यावर कांद्याची पात घालूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता हक्का नूडल्स खाण्यासाठी रेडी आहेत. तर आपण बाउल मध्ये काढून घेऊया. एवढा मस्त अशी सुटसुटीत झाले. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा.